आणि प्राईम टाइम बुलेटिनमध्ये पुढच्या तासाभरात आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि मुख्यतः ज्याची सगळ्यांना उत्सुकता आहे ते म्हणजे उद्याच्या निकालाचे एक्झिट पोल आपल्याला बघायचे आहे। सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे। राज्यात 9 वर्षांनंतर लागलेल्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे। 29 महापालिकांसाठी मतदान पूर्ण झालं। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून महापालिकांचे निकाल हाती येऊ लागतील। मात्र यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष असेल ते म्हणजे मुंबई महापालिकेच्या निकालांकडे। नेहमीप्रमाणे बीएमसीवर कोणाचा झेंडा फडकणार, कोणाची सत्ता येणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधू विरुद्ध भाजप शिवसेना अशी थेट लढत होतीये। त्यामुळे बीएमसीवर कोणाचा झेंडा फडकणार ते आता बघावं लागणार आहे आणि त्याविषयीची उत्सुकता सगळ्यांमध्ये निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यापूर्वी विविध संस्थांकडून मुंबईतल्या एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये पोल ऑफ पोलच्या आकडेवारीनुसार मुंबईत एकूण 227 जागांपैकी शिवसेना आणि भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। आणि त्यानंतर शिवसेना युबीटी असेल किंवा मनसेला किती जागा मिळतील याविषयीचाही अंदाज आहे। तर एक्झिट पोल नेमकं काय सांगताय ते आपण बघूयात। अर्थात हे एक्झिट पोल आहेत। मुंबईचा पोल ऑफ पोल नेमका काय आहे तेही आपण बघतोय। ॲक्सिस माय इंडियाचा पोलनुसार भाजप प्लस म्हणजे भाजप शिवसेना त्यांची जी युती आहे त्यांना 131 ते 151 जागा 227 पैकी मिळू शकतात। म्हणजे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून ही आघाडी ही युती समोर येऊ शकते। त्यानंतर शिवसेना युबीटी आणि प्लस म्हणजे शिवसेना युबीटी मनसे त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांची जी आघाडी होती त्यांना 58 ते 68 जागा मिळतील। काँग्रेस प्लस म्हणजे काँग्रेसनेही वंचित सोबत युती केलेली होती त्यांना 12 ते 16 जागा मिळतील आणि इतर पक्षांना 6 ते 12 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। त्यानंतर दुसरं म्हणजे जेबीसीचा पोल आपण बघितला तर भाजप प्लसला म्हणजे भाजप महायुतीला 138 जागा मिळण्याचा अंदाज आहे। शिवसेना युबीटी सोबत जी काही आघाडी होती त्यांना 59 जागा मिळण्याचा अंदाज आहे। काँग्रेस सोबत जे पक्ष होते त्यांना मिळून 23 जागा मिळू शकतात आणि इतरांना 7 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। त्यानंतर डीव्ही रिसर्चचा आपण पोल बघितला तर त्यानुसार भाजप महायुतीला 107 ते 122 जागा मिळण्याचा अंदाज आहे। शिवसेना युबीटी प्लस जे आहेत त्यांना 68 ते 83 जागा मिळू शकतील आणि काँग्रेस प्लसला 18 ते 25 जागा आणि इतर पक्षांना म्हणजे त्याच्यामध्ये अपक्ष सुद्धा आले त्यांना 10 ते 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे। त्यानंतर जनमतचा पोल आपण बघितला तर त्यानुसार 138 इतक्या जागा भाजप प्लसना मिळण्याचा अंदाज आहे। म्हणजे यामध्ये सुद्धा भाजप सगळ्यात मोठा पक्ष भाजपची जी काही युती आहे तीच सगळ्यात मोठी म्हणून पुढे येणार आणि सत्ता स्थापन करणार असा दावा करण्यात आल्याचं दिसतंय। त्यानंतर शिवसेना युबीटी प्लसला 62, काँग्रेस प्लसला 20 आणि इतरांना 7 जागा मिळतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। त्यानंतर टाइम्स नेटवर्कचा आपण पोल बघितला तर त्यांच्यानुसार 142 227 पैकी 142 जागा या भाजप युतीच्या येतील। त्यानंतर शिवसेना युबीटीची जी आघाडी आहे त्यांना 58 जागा मिळू शकतील आणि काँग्रेसला 0 म्हणजे भोपळा मिळेल असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे। काँग्रेसने जसं वंचित बहुजन आघाडी सोबत आघाडी केलेली होती त्यानंतर इतरांना 27 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। टाइम्स नेटवर्कच्या पोल्सनुसार आता पोल ऑफ पोल नेमकं काय सांगतायत या सगळ्यांचा सार आपण काढला तर ॲव्हरेज नुसार एकूण जागा आहे 227 आणि त्यामध्ये भाजपला म्हणजे भाजप प्लस त्यांच्यासोबत शिवसेना सुद्धा आहे त्यांना 135 जागा मिळण्याचा अंदाज आहे। शिवसेना युबीटी आणि मनसेची जी युती होती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सुद्धा त्यांच्यासोबत होता त्यांना 63 जागा, काँग्रेस प्लसला 16 जागा आणि इतर पक्षांना 13 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर निकाल नेमके काय असतील याविषयी उत्सुकता आहे आणि अशातच आज आलेले हे पोल आपण बघितलेले आहेत त्यामुळे आता एक अंदाज बांधायला सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे पुढे नेमकं काय होणार आणि एक्झॅक्ट आकडे नेमके काय असणार ते आपल्याला उद्या सकाळी 10 वाजल्यापासून कळणार आहे आणि त्याचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून घेत राहणार आहोत। तर त्याच्यामुळे सकाळी तसं तर आपण बघायला गेलं तर मतमोजणीला 10 वाजल्यापासून सुरुवात होईल पण त्याच्या आधीच्या ज्या काही घडामोडी आहेत प्रतिक्रिया आहेत आणि ज्या पद्धतीने हालचाली मतदान मोजणी केंद्रावर आपल्याला दिसतील मतमोजणी केंद्रावर त्याचेही प्रत्येक अपडेट आपल्याला घेत राहायचे आहेत। मात्र ही जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये अटीतटीची लढत बऱ्याचशा ठिकाणी पाहायला मिळालेली होती आणि एकूण जे उमेदवार आहेत ते 15-16 हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि जवळपास जी नगरसेवकांची संख्या आहे ती 3000च्या जवळ आहे।
त्यासाठी 16,000 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि या सर्व उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएम मध्ये कैद झालेलं आहे आणि उद्या सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्याच्यामुळे आता बीएमसी जी देशाची आर्थिक राजधानी आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे, तिथे नेमकी कोणाची सत्ता येणार याविषयी उत्सुकता आहे। त्याचबरोबर इतरही महापालिका अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि मुख्य म्हणजे इथं 8 ते 9 वर्षानंतर निवडणुका लागलेल्या आहेत, त्याच्यामुळे बहुप्रतीक्षित अशी ही निवडणूक आता संपन्न झालेली आहे आणि त्या ठिकाणी नेमकी कोणाची सत्ता येणार याविषयी उत्सुकता आहे। अशातच आज आलेले हे जे एक्झिट पोल आहे त्याच्यामध्ये बीएमसीचा आकडा आपण बघितला तर बीएमसी मध्ये महायुतीची सत्ता येईल असाच काहीसा अंदाज वर्तवला जातो। आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपचे राम कदम हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। राम कदम, एक्झिट पोल तुम्ही बघितलेले असतील, तुमचेही स्वतःचे काही आकडे असतील, काही सर्वे असतील, तुमची पहिली प्रतिक्रिया या सगळ्यावर काय आहे? मुळामध्ये आपण पहा, ठाकरे बंधू फार मोठा गवगवा केला गेला। महाराष्ट्र 36 जिल्ह्यांचा आहे, पण हे 2.5 जिल्हे सोडून कुठे गेले का हो? मुंबई, ठाणे आणि नाशिक याच्या पलीकडे ना ठाकरे भाऊ गेले, ना शरद पवार गेले, ना काँग्रेसचे नेते गेले। याचं उत्तर आपण सुषमा अंधारेंकडून घेऊया, त्याही आपल्या सोबत आहे। हा बोला की निवडणुकीपूर्वीच ठाकरे बंधूंनी शरद पवार आणि काँग्रेसनी पराभव स्वीकारला आणि हीच गोष्ट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळेस सुद्धा झाली। म्हणून हे घराच्या बाहेरच पडले नाहीत आणि आज सकाळपासून पण रडगाणं कसं सुरू होतं आपण पाहिलं की शाई पुसली जाते। अरे स्वतःची शाई पुसलेली दाखवायचं खरं, अजूनही वेळ नाही गेली, लावा फोन त्यांना, स्वतःच्या बोटाची शाई पुसली गेली का दाखवा बरं, उगाच काही रडत बसायचं। मुळामध्ये स्वतःच्या अहंकारापोटी उद्धव ठाकरेंना त्यांचे नेते, आमदार, खासदार सगळे सोडून गेले, अजूनही त्यांना चिंतन करायला वेळ नाही। मनसेची तीच गत आहे, त्यांचे नेते त्यांना सगळे सोडून गेले आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री असून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 57 पेक्षा मोठे कार्यक्रम, रोड शो पासून मुलाखतीपासून सभांपर्यंत घेतल्या। ती स्थिती माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील दिवस रात्र मेहनत केली, कष्टाचं फळ आहे। त्याच्यामुळे एक्झिट पोल जे दाखवत आहे ते भारतीय जनता पार्टी महायुतीच्या कार्यकर्त्यांचे कष्ट आणि मागच्या 3.5 वर्षात झालेला विकास आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा चेहरा, या सगळ्या गोष्टींना लोकांनी पसंती दिली आहे आणि तीच पसंती तुमच्या एक्झिट पोलवर दिसते। म्हणजे आकडे तुम्हाला दिसत आहेत त्याही पेक्षा चांगले आकडे उद्या दुपारी 2 नंतर स्पष्ट होतील। 29 महानगरपालिका आहेत, जवळपास 99 ठिकाणी महायुतीची सत्ता स्थापन झालेली दिसेल आणि ती कामाच्या आधारावर आहे हो। मुंबईमध्ये कोविडच्या काळात गोरगरिबांच्या पोटची खिचडी ती सुद्धा लुटून खाल्ली ठाकरे परिवारानं, औषधं ती सुद्धा लुटून खाल्ली, लोक विसरत नाहीत। मुंबईमध्ये 11,000 लोकांचा तडफडून मृत्यू झाला, त्या मृत्यूला मी जबाबदारीनं सांगतो तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत। राम कदम याच्यावर उत्तर आता सुषमा अंधारे देतील, त्याही आपल्या सोबत होत्या पण त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। पुन्हा एकदा आपण त्यांच्या सोबत कनेक्ट करण्याचा प्रयत्न करूयात। मात्र एकूणच ज्या पद्धतीने शाखा भेटीवर भर दिलेला होता ठाकरे बंधूंनी, त्याच्यामुळे एक वातावरण निर्मिती झाली असं बोललं जात होतं। फक्त माध्यमांमध्ये वातावरण निर्मिती होती, लोकांमध्ये काही वातावरण निर्मिती नव्हती। कोविड काळात मी स्वतः उद्धव ठाकरेंच्या अँटिक चेंबरमध्ये जाऊन समजून सांगितलं की साहेब अजून कोविड यायचं आहे, मुंबईमध्ये फक्त 30-32 व्हेंटिलेटर शिल्लक आहेत, कोविड आल्यावर मुंबईची अवस्था वाईट होईल। मला काय उत्तर दिलं उद्धव ठाकरेंनी? म्हणे आमदार राम कदम तुम्ही लोकांना घाबरवताय। म्हटलं महाराष्ट्राचे 4-5 आमदार मेडिकल क्षेत्रात मोफत काम करतात, गोरगरिबांची सेवा करतात, त्यापैकी हा एक राम कदम आहे। मी त्यांना सगळ्या हॉस्पिटलचे आकडे दिले, तर त्यावेळेस जर उद्धव ठाकरेंनी 2-4 हजार व्हेंटिलेटरची ऑर्डर दिली असती ना तर माझ्या मुंबईतले 11,000 लोक तडफडून मेले नसते। महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही अनेकांनी आपले नातेवाईक गमावले, ते गमावले नसते। तो फक्त आणि फक्त निष्काळजीपणा श्रीमान तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा होता। राम कदम, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे। त्याच वेळेस पायाला भेंगरी लावून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब फिरत होते
त्यांना अडवलं जात होतं आणि मुख्यमंत्री एअर कंडिशन बंगला सोडत नव्हते. त्याच्यामुळे तुमचा मुद्दा लक्षात आला आहे राम कदमजी. तुम्ही हे आरोप या निवडणुकीमध्ये सातत्याने केलेले आहेत आणि आता मतदारांनी आपलं जे मत आहे ते ईव्हीएम मध्ये कैद केलेलं आहे. त्याच्यामुळे आता एक्झॅक्ट पोल नेमके काय असतील, काय आकडे असतील ते उद्या आपल्याला बघावं लागेल. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. पाहूयात पुढची बातमी. उल्हासनगरमध्ये ईव्हीएम मशीन बाईकवरून घेऊन जाताना मोठा राडा झाला. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 4 हनुमान नगर परिसरात हा सगळा राडा झाला होता. त्यामुळे सध्या तणावाचं वातावरण या ठिकाणी पसरलंय. या परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन निवडणूक कर्मचारी हे बाईकवर घेऊन चालले होते. त्याच वेळेस सर्वपक्षीय उमेदवारांनी ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना या संदर्भात जाब विचारला. त्यावेळेस त्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला. ईव्हीएम मशीन अशा प्रकारे असुरक्षितपणे कर्मचारी का घेऊन चालले होते असा प्रश्न इथल्या उमेदवारांनी केला. यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली. इथे मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर काही मशिनी अक्षरशः बाईकवर त्यांची ने-आण करण्यात आली होती. सजग कार्यकर्त्यांनी त्या वेळेवर अडवून त्या पुन्हा आणलेल्या आहेत. बेकायदेशीररित्या कसल्याही पोलीस प्रोटेक्शन नसताना यांनी मशिनी हलवल्या कशा? त्यासाठी काय आरोची किंवा इतर कोणत्या अधिकाऱ्याची परवानगी होती का? जर तशा परवानग्या नसतील तर त्या संबंधित कर्मचाऱ्यावर, अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी ही आमची ठाम मागणी आहे. तसंच या ईव्हीएम मध्ये कसल्याही प्रकारची छेडछाड झाली नाही. तर दुसरीकडे ठाण्यामध्ये प्रभाग 13 मध्ये ईव्हीएम घेऊन जाण्यावरून वाद झाला. अपक्ष आणि इतर उमेदवारांनी पोलिसांना जाब विचारला. उमेदवार पोलिसांना न सांगताच एक मशीन घेऊन गेल्यानं या ठिकाणी वाद झाला. पोलीस संबंधित मशीन पुन्हा घेऊन आल्याची ही माहिती आहे. तर आजच मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि त्यानंतर एक मशीन घेऊन हे कर्मचारी चाललेले होते. ठाण्यामध्ये प्रभाग 13 मध्ये हे ईव्हीएम घेऊन जाण्यावरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. अपक्ष आणि इतर उमेदवारांनी पोलिसांना याविषयी जाब विचारला. कारण उमेदवार आणि पोलिसांना न सांगताच एक मशीन घेऊन गेल्यानं हा वाद निर्माण झाला होता. दरम्यान पोलीस संबंधित मशीन पुन्हा घेऊन आल्याची माहिती समोर येते. मात्र हे एकच मशीन का घेऊन चाललेले होते हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तर आज ठाण्यामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे आणि त्यानंतर एक ईव्हीएम मशीन जी प्रभाग क्रमांक 13 मध्ये होती ती घेऊन जाण्यावरून वाद झाला. तर मुंबईमध्ये ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या निवडणूक आयोगाच्या गाडीचा ठाकरेंच्या सेनेकडून पाठलाग करण्यात आलाय. कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून ठाकरेंची सेना सतर्क आहे. शिवडीमध्ये ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम पर्यंत घेऊन जाईपर्यंत ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी गाड्यांचा पाठलाग केला. आज निवडणूक झाल्यानंतर गाड्यांमधून जे मतदान केंद्र आहे तिथून मतमोजणी केंद्रापर्यंत हे ईव्हीएम मशीन घेऊन जात असतील, स्ट्रॉंग रूम पर्यंत हे ईव्हीएम मशीन घेऊन जात असतील आणि त्यावेळेला ठाकरेंच्या सेनेनं या गाडीचा पाठलाग केला. कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये यासाठी शिवडीमध्ये ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम पर्यंत जोपर्यंत नेली जात नाही तोपर्यंत ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी या गाड्यांचा पाठलाग केला. तर दुसरीकडे पुण्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त केला आणि पुण्यात भाजप स्वबळावर निवडणूक लढतीये. सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाची गरज भासणार नाही असं त्यांनी विश्वास व्यक्त केला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गुलाल उधळण्यासाठी कार्यकर्त्यांनी यावं असं आवाहन केलेलं आहे आणि त्याचबरोबर भेळ पार्टी सुद्धा केली. केलं ते सांगितलं आणि जे करणार आहे ते समोर ठेवलंय. हे जर पाहिलं तर नक्की 120च्या आसपास आम्ही 120 ते 125च्या आसपास आमच्या जागा निवडून येतील आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा महापौर या पुण्यामध्ये. मतभेद काही प्रमाणात निर्माण झाले पण मनभेद होऊ नयेत याची काळजी आम्ही तरी नक्की घेतलेली आहे. त्यामुळे भविष्यात उद्या पुढच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील किंवा आगामी कुठल्याही त्याच्यामध्ये मनभेद न ठेवता, मनामध्ये कुठलेही मनभेद न राहता आपण मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये निवडणुका लढवाव्यात. कुठेही कटुता येऊ नये एकमेकांमध्ये याची काळजी आम्ही तरी नक्की घेऊ. आता झाली नाही, स्वबळावर लढलोय, स्वबळावर जिंकणार आहे. आता आम्हाला सत्ता स्थापनेसाठी कोणाची आवश्यकता नाही.